नमस्कार, जय हिंद। मैं हूं तारकेश्वर पांडे और आप देख रहे हैं उत्तर शक्ति टीवी न्यूज। आज मैं मीरा भाईंदर शहर के प्रभाग क्रमांक 6 में उपस्थित हूं, जहां पर शिवसेना द्वारा आज उग्र प्रदर्शन किया जा रहा है। यह प्रदर्शन आरएमसी प्लांट को लेकर हो रहा है, जहां पर कल के दिन में एक बच्चा का मृत्यु हो गई। आरएमसी प्लांट की गाड़ी के नीचे आकर के उसका दर्दनाक मौत हो गया। आइए देखते हैं पूरी खबर। हे बघा, आदरणीय मंत्री महोदय साहेबांच्या आदेशानुसार 5 प्लांट बंद करण्याचा आदेश होता, पण महानगरपालिकेने त्याच्यापैकी केकेजी आणि अस्पेको आणि कॉन्क्रीट इंडिया हे 3 प्लांट बंद केलेत। बाकी उर्वरित आरडीसी आणि गजानन हे 2 प्लांट बंद केलेत नाही। याच्या कारण महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी द्यावी। माझ्या याच्यासाठी पाठपुरावा सतत चालू होता। याच्या आधी तुम्हाला सांगतोय की एक कॉन्क्रीट इंडियाचे अस्पेकोची एक गाडी पकडून दिले पोलीस स्टेशनला। पोलीस स्टेशनचे काचेगावचे अधिकारी वारंवार महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन करतायत, तरी सुद्धा आजपर्यंत गुन्हा दाखल करायला गेले नाही। जर हे सगळे प्लांट बंद झाले असते तर हे राठोड म्हणून सनी राठोड म्हणून मुलगाचा बली गेला नसता। हे त्याच्या सर्व जबाबदार आरएमसी प्लांटचे मालक आणि महानगरपालिकेचे अधिकारी आहेत। दुसरी गोष्ट असा आहे की आपल्याला हे आंदोलन करायची पाळी काय येते? महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हे माहिती आहे। जर नॉर्म्स आम्हाला माहिती आहे, कायदे आम्हाला माहिती आहे, तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना माहित नाही का? हे 2 प्लांटला ते पण 200 मीटरच्या आतमध्ये येत आहेत। त्यांना आम्ही द्यायचे काय की हे 2 गुगल मॅप काढून द्यायचे किंवा टेप लावून आम्ही द्यायचे का? महानगरपालिकेचे अधिकारी करतात काय? म्हणून आमचा निषेध आहे। जर हे उर्वरित 2 प्लांटवरती जर कारवाई झाली असता तर हे सनी राठोडची बली गेला नसता। म्हणून आम्ही आदेश मंत्री महोदयाच्या साहेबांच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे। याच्या दोषी कोण आहेत? आजपर्यंत त्यांचे आदेश देऊन 2 महिने झाले, सर्व प्लांट का बंद झाले नाही? याचं कारण आम्हाला याची उत्तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी द्यावा। एवढा वेळ झाला या ठिकाणी बसलेले आहेत, परंतु आतापर्यंत प्रभाग अधिकारी आले नाहीत। हलगर्जी पण आहे। त्यांना यावं लागेल। जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। त्यांनी यावं आणि आम्हाला लिखित द्यावं की आम्ही जे प्लांटच्या गाडी पकडून दिला होता, माणिक पाटील साहेब तिकडच्या एपीआय आहेत, त्यांच्याकडे गाडी पकडून दे। त्यांनी किती वेळा अधिकाऱ्यांना कॉल केलेत, अजूनपर्यंत महानगरपालिकेचा एकही अधिकारी गुन्हा दाखल करायला गेले नाही। याच्या मागे संरक्षण देणारे एक ढोले बाबा, सचिन बचाव सारखा अधिकारी आले आणि परवानगी देऊन गेले आणि त्यांच्यामुळे आणि हे जे काही भ्रष्ट नगरसेवक होते तत्कालीन, बघा भाजपचे नगरसेवक होते या 14 नंबर प्रभागामध्ये, 13 नंबरमध्ये इथे 5 प्लांटची मंजुरी मिळाली, गोळबंदरला 8 प्लांटची मंजुरी मिळाली। ह्याच्यावरती हे जो कोणी दोषी आहेत, हे प्लांटच्या मागे पैसे कोणी घेतले, कोणी किती पैसे घेऊन प्लांटची परवानगी दिली, कोणी संरक्षण दिले, याची चौकशी झाली पाहिजे। पण तुमच्या शिवसेनेच्या माध्यमातून इथून पुढे हे प्लांट बंद होणार का? बघा, तुम्हाला तुमच्या समोर आहे 5 प्लांट बंद केलेत। हे बघा, राममोहन शर्माच्या प्रयत्नामुळे आणि आदरणीय मंत्री महोदय साहेबांच्या आदेशामुळे हे पत्रामध्ये माझं नाव स्पष्ट लिहिलेलं आहे। राममोहन शर्माच्या तक्रारीनुसार उर्वरित 2 प्लांट जे होते त्यालाही चौकस नोटीस आज बजावण्यात आलेली आहे। मला सांगा, हे जर चौकस नोटीस जर अगोदर बजावले असतील, हे कारवाई झाली असती, प्लांट बंद झाला असता, तर कदाचित सनी राठोडचे बळी गेला नसता। वाहतूक कोंडीचा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो। कुठे म्हणजे नीलकमल नाक्यावर नीलकमल नाके त्याच्यामध्ये ट्रॅफिक पोलिसांचे पण दोष आहेत। ट्रॅफिक पोलीस व्यवस्थित काम करत नाही। ट्रॅफिक पोलीस सिर्फ जे की डोले झाक करतात, त्यांनाही माझे नम्रपणे विनंती आहे की साहेब, कुठे ना कुठे तुमची ड्युटी जरासं व्यवस्थित करावं लागेल। हे बघा, कालची घटना असं आहे की वाहतूक पोलीस पोहोचलेत नाही। काशीगाव आणि काशीमीरा पोलिसाच्या हातमध्ये येत नसताना काशीमीरा पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी त्या ठिकाणी पोहोचलेत, पण वाहतूक विभागाचे अधिकारी वेळेवर पोहोचले नाही। कालचा जो प्रकरण होता 12:30 वाजता त्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला होता आणि संध्याकाळी 6 पर्यंत त्या ठिकाणी विलास झाला। शेवटी मुलाला मृत्यू म्हणून केलं। काय सांगाल त्या ठिकाणी जो दवाखाना आहे त्याचा काय दोष आहे का या ठिकाणी? हे बघा, दवाखान्याचा जर दोषी असेल त्याच्यावर चौकशी पोलीस डिपार्टमेंट चौकशी करून कारवाई केली पाहिजे। पण एक गोष्ट आणखी आहे की काल जेव्हा घटना घडली तेव्हापासून तक्रारदार पोलीस स्टेशनला संध्याकाळपर्यंत तक्रार करायला गेले नाही। टँकर आरएमसी प्लांटचे मालक तोपर्यंत काशीगाव पोलीस स्टेशनला गेले नाही किंवा हॉस्पिटलमध्ये मुलाला बघायला आले नाही। तर याचं कारण कोण? त्यांना कोणी गाफील ठेवला होता? त्यांना कोणी नेत्यांनी मिसगाईड केला होता? तक्रार करायला का गेले नाही? जर वेळेवर त्या मुलाचा उपचार झाला असता तर मुलाचा बली गेला नसता, मुलाची मृत्यू पावले नसतील।
शॉर्ट मध्ये. आज सकाळी सकाळी या ठिकाणी प्रभाग क्रमांक 6च्या कार्यालयामध्ये तुम्ही आलेले, काय कारण आहे? खरं म्हणजे लोकवस्तीमध्ये हे RMC प्लांट नसतात, परंतु येथील भ्रष्ट महानगरपालिकेच्या कारभारामुळे आणि या भ्रष्ट अधिकाऱ्याने त्यांना ज्या काही जुन्या परवानग्या दिलेल्या होत्या, काही प्रभाग अधिकारी किंवा तत्कालीन आयुक्त डोले साहेब ह्या लोकांनी परवानग्या दिल्या आणि त्यानंतर या परिसरात या प्लॅनमुळे अतिशय म्हणजे लोकांच्या आरोग्याला धोका झालेला आहे. अनेक लोकांना कॅन्सरसारख्या आजाराला बळी पडावं लागलेत. त्याच पद्धतीने बाजूला स्कूल आहेत, शाळा आहेत, कॉलेज आहेत, या युवकांना या विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होतो आहे. आणि हे सगळं बंद करण्यासाठी आमचे सन्माननीय मंत्री महोदय प्रताप सरनाईक साहेब यांनी 2 वर्षापूर्वी अधिवेशनमध्ये हा विषय घेतला होता, हे प्लांट बंद करण्याविषयी. आणि त्यांच्या आदेशानुसार शिवसेनेने या विरोधात अनेकदा पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु पूर्णपणे हे प्लांट बंद केलेले नाही. काही बंद झालेले आहेत, काही बाकी आहेत. आणि सर्वच प्लांट आज इथे बंद करावेत, कारण कालच एक दुर्दैवी घटना इथे घडलेली आहे. सनी राठोड नावाचा एका मुलाचा या प्लांटमुळे बळी गेलेला आहे. आणि असे अजून सनी राठोड सारखे पुढे बळी जाऊ नयेत म्हणून या आयुक्तांना प्रभागाधिकारी मॅडमना आम्ही विनंती करायला आलेलो आहे की आजचे आज ह्या प्लांटला नोटीस देऊन कायदेशीरित्या हे प्लांट सगळे बंद केलेच पाहिजे. सर्वात आधी तर काल जी घटना घडली ती अत्यंत दुःखद घटना घडली आणि सनी राठोडच्या परिवारासोबत आमची पूर्ण शिवसेना फॅमिली आहे. त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे आम्ही उभे आहोत. आणि काल जी घटना ज्या कारणामुळे घडली, मला असं वाटतं की जे बेकायदेशीर RMC प्लॅन्ट आपल्या प्रभागामध्ये विविध ठिकाणी चालू आहेत. ऑलरेडी 5 RMC प्लॅन्टमधले 3 RMC प्लॅन्ट बंद झाले होते, तरी 2 RMC प्लॅन्ट कोणाच्या आशीर्वादाखाली चालू आहेत, कोणत्या अधिकारीच्या आशीर्वादाखाली चालू आहेत ते आम्हाला बघायचं. आणि आम्ही आज त्याचसाठी इथे उपस्थित झालो आणि पूर्ण शिवसेना परिवार तीव्र आंदोलन करते शांततेने. आणि जे ट्रॅफिक डिपार्टमेंट आहे त्यांच्या हलगर्जीमुळे तिथे पोराचा मृत्यूसुद्धा गेलेला आहे. कारण ते ट्रॅफिक डिपार्टमेंट जे वरिष्ठ अधिकारी आहेत इंगोले साहेब, ते सुद्धा बाजूला असताना देखील तिथे पोचायला त्यांना अर्धा तास लागला. तर त्यांच्यावर देखील आणि नगरपालिकेवर देखील कारवाई झाली पाहिजे आणि त्याचा खोल झाली पाहिजे की ते कोणत्या आशीर्वादाने तिथे चाललं आहे. आणि आम्ही शिवसेनेच्या वतीने आम्ही सर्व शब्द देतो की जर आता बंद नाही झालं तर आमचं आंदोलन असंच तीव्र आंदोलन असेल. यापुढे मोठं आंदोलन करू आणि ते RMC प्लांट बंद केल्याशिवाय राहणार नाही आम्ही पूर्ण शिवसेना परिवार.